अगदी साधी सोपी रेसिपी आहे, बनवायला अगदी सोपी आणि उपवासासाठी नाश्ता। तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, जर तुम्हाला माझ्या बनवलेल्या रेसिपी आवडत असतील तर आर्ट ऑफ कुकिंगला सबस्क्राइब करा आणि बेल घंटाला क्लिक करा। हे उपवासाचे कटलेट आपल्याला हवे तेव्हा बनवून खाता येतील, त्यासाठी आपण येथे 2 बटाटे उकडून घेतलेले आहे। आता हे उकडून घेतलेले बटाटे आपण खिसणीवरून खिसून घेणार आहे, किंवा आपण हे बटाटे हाताने सुद्धा बारीक कूच करून घेऊ शकतो। तर येथे आपण हा बटाटा चांगल्या प्रकारे खिसून घेतलेला आहे। तर आता आपण येथे 200 ग्रॅम कच्चा साबुदाणा हा मोजून घेतलेला आहे। उपवासाचे कटलेट बनवण्यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करण्याची गरज पडत नाही। हे कटलेट बनवण्यासाठी आपल्याला साबुदाणा भिजायला टाकण्याची गरज पडत नाही। आता हा साबुदाणा आपण मिक्सरमध्ये फिरवून चांगला रव्यासारखा बारीक करून घेतलेला आहे। साबुदाणा मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर आपल्याला साबुदाणा हा हातावरती थोडा खरखर लागायला हवा, म्हणजे रव्यासारखे तरी आपल्याला साबुदाण्याची पावडर ही तयार करून घ्यायची आहे। किंवा हा साबुदाणा कच्चाच न फिरवता थोडा भाजून घेतल्यानंतर हा साबुदाणा थंड करून घ्यायचा, नंतर फिरवून घेतला तरी सुद्धा चालेल। किंवा हा साबुदाणा कच्चाच न फिरवता कढईमध्ये भाजून घेतल्यानंतर साबुदाणा थंड झाल्यावर सुद्धा आपण मिक्सरमधून फिरवून घेऊ शकतो। आणि तयार करून घेतलेली साबुदाण्याची पावडर आता आपण बटाट्यावरती टाकून घेणार आहे। आणि येथे आपण 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि अर्धा इंच आपण यामध्ये जिरं घेतलेलं आहे। हिरव्या मिरच्या आणि जिरं आपण खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेलं आहे। आणि उपवासाला तुम्ही जिरं खात नसाल तर तुम्ही यामध्ये फक्त हिरवी मिरचीचा वापर सुद्धा करू शकता। तर येथे आपण साबुदाणा हा 200 ग्रॅम घेतलेला आहे। तर येथे आपण शेंगदाण्याचं कूट हे 100 ग्रॅम वापरणार आहे। तर येथे आपण शेंगदाणे हे तव्यावरती भाजून घेतलेले आहे आणि शेंगदाण्याची साल न काढता आपण हे मिक्सरमधून जाडसर फिरवून घेतलेलं आहे। आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ कमी जास्त करू शकता। आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर येथे आपण बटाटे हे उकडून घेतलेले आहे आणि खिसून घेतलेल्या बटाट्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर येथे आपल्याला हे पीठ मळण्यासाठी अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। सुरुवातीला आपण सर्व वस्तू मोजून घेतल्या तर आपल्याला हे पीठ मळत असताना अजिबात वरच्या पाण्याची गरज लागत नाही। खिसून घेतलेल्या बटाट्यामध्येच आपलं हे पीठ छान असं मळले जाते। चोडून चोडून आपल्याला हा गोळा छान असा मळून घ्यायचा आहे। सर्व वस्तू आपण सुरुवातीला मोजून घेतलेले आहे, त्यामुळे आपला गोळा हा अगदी परफेक्ट बनून तयार होतो। तर येथे आता आपला गोळा छान असा मळून झालेला आहे। आता मळून घेतलेल्या पिठाचे आपल्याला कटलेट तयार करून घ्यायचे आहे। तर कटलेट बनवत असताना हाताला पीठ चिटकायला नको म्हणून आपण हाताला थोडं तूप लावून घेणार आहे। तर तुपाच्या जागी तुम्ही येथे तेलाचा वापर सुद्धा करू शकता। तर येथे आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण लहान किंवा मोठे गोळे तयार करून घेणार आहे। शक्यतोवर आपल्याला कटलेट बनवण्यासाठी छोटे छोटेच गोळे तयार करून घ्यायचे आहे, म्हणजे कमी तेलामध्ये सुद्धा आपले कटलेट बनवून तयार होतील। लहान लहान लिंबाच्या आकारासारखे आपल्याला येथे गोळे तयार करून घ्यायचे आहे। सुरुवातीला आपल्याला हा गोळा हाताने चोडून चोडून गोल करून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला हलक्या हाताने या गोळ्याला असा लांब आकार करून घ्यायचा आहे। तर येथे आपण हे लांब आकाराचे कटलेट तयार करणार आहे। तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही येथे कटलेट तयार करू शकता। असे हे लांब कटलेट दिसायला सुद्धा छान दिसतात आणि बनवायला सुद्धा सोपे आहे। किंवा तुम्हाला या कटलेटला गोल आकार देऊन चपटे करायचे असेल तर तुम्ही तसे सुद्धा करू शकता। आणि तुम्हाला हे कटलेट जर का अजून टेस्टी आणि हेल्दी बनवायचे असतील तर यामध्ये तुम्ही थोडे काजू, बदाम किंवा पिस्ताचे बारीक बारीक काप करून सुद्धा टाकू शकता। यामध्ये या वस्तू जर का तुम्ही अजून काही टाकल्या तर हे अजून हेल्दी आणि टेस्टी सुद्धा लागू शकता। अशा पद्धतीने आपण उरलेल्या सर्व पिठाचे कटलेट बनवून घेऊ। तर आता आपण हे कटलेट लगेच तळून घेणार आहे। तर येथे आपण तेल हे 2-3 मिनिटं चांगलं गरम करून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एकत्र कटलेट न टाकता एक एक कटलेट सोडून घ्यायचा आहे। कढई लहान आहे किंवा मोठी आहे त्याप्रमाणे आपल्याला यामध्ये कटलेट हे टाकून घ्यायचे आहे। साधारणतः मी येथे 5 ते 6 कटलेट एक वेळेस तळून घेणार आहे। किंवा तुम्हाला जसे जमेल तसे तुम्ही यामध्ये कटलेट हे टाकून घेऊ शकता। 2 मिनिट कटलेट तेलामध्ये तळून घेतल्यानंतर तेलाचे बुडबुडे हे कमी येतात। हे कटलेट बनवण्यासाठी आपण साबुदाणा आणि बटाट्याचा वापर केलेला आहे,
त्यामुळे आपल्याला हे कटलेट अगदी हलक्या हाताने तळून घ्यायचे आहे। आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे कटलेट 2 ते 3 मिनिट अगदी हलक्या हाताने वर खाली करून तळून घ्यायचे आहे। दोन्ही बाजूने कटलेट तळण्यासाठी आपल्याला साधारणतः 5 ते 6 मिनिटं लागतात। आणि या कटलेटला छान असा ब्राऊन कलर येईल तोपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे। तळून घेतलेले कटलेट आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। तर असे आपले उपवासाचे कटलेट येथे खाण्यासाठी तयार झालेले आहे। आणि असे हे उपवासाचे कटलेट मुलं सुद्धा खूप आवडीने खातात। तर अशा प्रकारे आपले कुरकुरीत साबुदाणा कटलेट येथे तयार झालेले आहे। कोणताही उपवास असो तुम्ही हे साबुदाण्याचे कटलेट केव्हाही बनवून खाऊ शकता। आणि दही सोबत खायला तर हे कटलेट अजूनच छान लागतात। आणि तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर तुमचे मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। आणि आर्ट ऑफ कुकिंगला सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। असे हे कुरकुरीत साबुदाणा कटलेट तुम्ही कोणत्याही उपवासाला बनवून खाऊ शकता। अगदी कोणतीही पूर्वतयारी न करता तुम्ही हे उपवासाचे कटलेट केव्हाही बनवून खाऊ शकता। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।